हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी 2 वांगी घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला वांगी बारीक चिरून घ्यायची आहेत. खूप जास्त बारीकसुद्धा चिरायची नाही. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने वांगी चिरून घ्या. नेहमी तुम्ही त्याच पद्धतीने वांगं खाऊन कंटाळला असाल ना, तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. तुम्ही नेहमी तुमच्या पद्धतीने बनवत असाल, पण एकदा माझ्या पद्धतीने बनवून पहा. तर इथे मी तुम्हाला एक वांगं चिरून दाखवलेलं आहे. वांगं चिरल्यानंतर लगेच आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे वांगं काळं पडत नाही. अशाच पद्धतीने इथे मी दुसरंसुद्धा वांगं चिरून घेते. दोन्हीसुद्धा वांगी चिरल्यानंतर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे. साल काढून या ठिकाणी बटाटा आपल्याला वापरायचा आहे. वांगं चिरलं त्याच पद्धतीने आपल्याला बटाटासुद्धा चिरून घ्यायचा आहे. बटाटासुद्धा चिरल्यानंतर लगेच आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे. एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. मोहरी तेलावरती तडतडली की ते आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी तेलावर छान तडतडली की ते मी मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता. तेलावरती कांदा घातल्यानंतर कांदासुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदा छान परतलेला आहे. कांदा परतत असताना इथे आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. तेलामध्ये कढीपत्ता टाकायची विसरले तर तुम्ही जिरं मोहरी घातल्यानंतर कढीपत्ता घाला. कांद्यावरती कढीपत्ता घातला की छान आपल्याला कढीपत्तासुद्धा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता. तर आपल्याला कांद्यावरती टोमॅटोसुद्धा घालायचा आणि मऊ होईपर्यंत टोमॅटोसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तुम्ही जर या पद्धतीने वांग्याची भाजी बनवली ना, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय बेसिक मसाले घालायचे. इथे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा आपल्याला हळद घालायचे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मसाले घातले की मसालेसुद्धा आपल्याला कांद्यावरती छान परतवून घ्यायचे आहेत. मसाले परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वांगं आणि बटाटा घालायचा आहे. तुम्ही म्हणताल आम्हीसुद्धा या पद्धतीने वांग्याची भाजी बनवतो. हो, बनवत असाल, पण तुम्ही माझ्या पद्धतीने बनवत नसाल. एकदा या पद्धतीने बनवून पहा. अगदी वांगं नको म्हणणारे ते सुद्धा मागून मागून खातील. वांगं बटाटा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. नेहमी आपण एकाच पद्धतीने वांगं बनवतो, भरलेलं वांगं किंवा मसाला वांगं. पण तुम्ही या पद्धतीने सुक्या वांग्याची भाजी बनवून पहा. त्यामध्ये आपण एक बटाटा घातलेला आहे, त्यामुळे भाजी खायला अगदी छान लागते. तुम्ही वांग्यामध्ये हरभरा किंवा बटाटा घातला ना की वांग्याची चव अगदी दुपटीने वाढते. मीठ घातल्यानंतर परत छान एकजीव करून घेतलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वांगं बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त भाजीला तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि रंगसुद्धा भाजीला किती सुंदर आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वांगं बटाटा छान शिजलेलं आहे. तर परत इथे मी एकदम मस्त मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम आपलं हे वांगं बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा तुम्ही तोंडी लावू शकता. मस्त चटपटीत आपली ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे. बघता क्षणी खावीशी वाटते. अगदी नको नको म्हणणारे सुद्धा पाहिल्यानंतर लगेच खायला मागतील. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.